मतदारांनी रित्या घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं सातत्यानं न्यूज 18 लोकमत आवाहन करतंय। माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे अनिता कोठाडिया, ज्या अमेरिकेतून थेट बारामतीत आलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यांचं वय वर्ष 83 आहे आणि त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून बारामतीत आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यांना किती गांभीर्य आहे स्वतःच्या मतदानाचं। अनिताजी, खरं तर अमेरिकेतनं ह्या वयात बारामतीत येणं, खरं तर अनेकांची अशी कारणं आहेत की उष्णता आहे, 43 डिग्री तापमान होतंय, मात्र तुम्ही स्वतःच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट अमेरिकेतनं बारामतीत आलेलात। का असं वाटलं की आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे? मी आजपर्यंत कधीच मतदान चुकवलेलं नाही आणि आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी आपण जागरूक राहायला पाहिजे या हेतून मी सातत्यानं आलेली आहे। आणि हेच सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही नवीन पिढीसाठी आदर्श ठेवा आणि घराच्या बाहेर पडून तुम्ही मतदान करा। जास्तीत जास्त टक्केवारी मतदानाची वाढवणं तुमच्या हातात आहे आणि तुम्ही पुढच्या तुमच्या पिढीच्या भवितव्यासाठी हे करणं गरजेचं आहे। घरात बसू नका, बाहेर पडा आणि मतदान करा। आज मी जर बाहेर पडू शकते तर तुम्ही का नाही बाहेर पडू शकणार? नक्कीच अनिताजी, खरं तर तुमचं वय जर पाहायला लागलं तर 83 वर्षाची तरुणी न्यूज 18 लोकमतवरती बोलते। त्यामुळे आमच्यासारखी जी पिढी आहे किंवा आमच्यासारखी जी मुलं आहेत, तरुणी आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही बाहेर पडला, सहकार्य केलं तर लोकांना हुरूप येईल तुमच्यासाठी सगळे काम करण्यासाठी। म्हणून तुम्ही टाळून घरी बसू नका। अनिताजी, अमेरिकेतनं थेट भारतात येणं, आज अनेक जण स्वतःच्या 50 रुपयाचा सुद्धा विचार करतात। मात्र या देशासाठी, या संविधानासाठी किंवा आपलं कर्तव्य काय आहे हे ओळखून तुम्ही अमेरिकेतनं इथे आलेलात। लोकांना काय सांगाल? कारण का जर अमेरिकेतनं प्रवास करून अमेरिकेतनं भारतात प्रवास करणं याच्यासाठी नक्कीच ही एक खर्चाची बाब आहेच। या बाबतीत तुम्ही काय सांगाल? स्वतःच्या राष्ट्रासाठी खर्चाकडे बघून चालणार नाही। नक्कीच प्रयत्न करा, बाहेर पडा, आपोआप तुम्हाला सगळीकडनं सहकार्य मिळत राहील। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल लोकांना? हेच की तुम्ही तुमचा सुद्धा अधिकार बजावा आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवून द्या। पूर्वीपेक्षा तुम्हाला आज सगळ्या सोयी मिळत आहेत, त्या तुम्ही तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढीसाठी त्याचा उपयोग करून घ्या। आणि तुम्ही मला लोकांनापर्यंत पोहोचण्यासाठी चान्स दिलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, बारामती।